मध्ये दाखल झालेले आहेत, बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेल्या आमदार चषक 2021 मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण परत या मॅच मध्ये येणार आहोत. अतिशय दर्जेदार असं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून एक खूप अशा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद, उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेला नेहमीच आपण बघतोय. गेले 4 दिवस ही स्पर्धा आपण सर्वांनी अक्षरशः डोक्यावरती घेतली. कालही आकडा लाख मोलाचा आकडा आलेला आहे. लाखापेक्षा जास्त प्रेक्षक पाटी नेटवर्कच्या माध्यमातून आलेले आहे. नेतेजी आपलं देखील स्वागत आहे. सर्व टीमचं स्वागत असेल. आघाडीचा फलंदाज मैदानामध्ये सज्ज होतोय खेळण्यासाठी. डावखुरा फलंदाज असेल रोहित, ज्यानं अप्रतिम कामगिरी केलेली आहे, त्याच्यावरती मदार असेल. दुसऱ्या बाजूला दीपेशच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. संजय आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय आणि संजयने देखील कमालीची कामगिरी केलेली आहे. आमदार चषक 2021 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. एक दमदार असं क्रिकेट मैदानामध्ये निश्चित आपण बघणार आहोत. मिनिटाचा वेळ आपल्याला दिलेला आहे. 8:38 ला या ठिकाणी बरोबर म्हणजे 8:39 ला पहिला चेंडू पडणार आहे. आणि पंचाने जर वेळेच्या बाबतीत तुम्हाला वॉर्निंग दिली तर पेनल्टी लावण्यात येईल. 3 धावांची पेनल्टी असेल. रोहिताची अतिशय कडक असे नियम आम्हाला या ठिकाणी सांगतायत आणि शिस्त क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचे आहे. पहिला चेंडू संजयचा. याला कोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळाय. चेंडू जातोय मिड विकेट पट्ट्यात. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसत नाहीये. छान पद्धतीनं टाळ्यांचा गजर. सकाळचं सत्र जे आहे ते खूप चांगलं आहे. तसं बघितलं तर थोडंसं धुकं आहे. थंडीचा विचार केला तर फारशी थंडी नाही आहे. आता ऊन बघितलं तर सूर्यनारायण आज प्रसन्न होतोय. हळूहळू तो या मैदानावरती येईल. आमदार चषक 2021 आजचं जे सत्र असेल 5व्या दिवसाचा खेळ आपण बघतोय. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेली एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं गेलेलं आहे. धावफलकात धावा 1. रोहितचं खातं खोललं गेले. दीपेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती संजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. याला चांगल्या पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू होता. पडल्यानंतर फारसा वरती येत नाही. सुंदर पद्धतीनं आपल्या फॉलोथ्रूमध्ये सुंदर अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी केले गोलंदाजानं. खूपच वाईड आहे म्हणजे ऑफ टर्मच्या खूपच बाहेर असलेला चेंडू. पंच दोन्ही हात फैलावतात. विरळ नायर आणि सांगतात की चेंडू स्वेर आहे. आता नेतेजी एक आणखीन एक गोष्ट सांगतात. या षटकानंतर मी त्याचा उल्लेख आवर्जून करणार आहे. 11 2 धावा बिनबाद 2 अशी सुरुवात झाली आहे. 5 षटकांचा सामना आपण बघतोय आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानात सुरू आहे. आपल्या कोट्यात पहिले षटक टाकण्याकरता सज्ज होतोय तो गोलंदाज. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम स्ट्रोक आहे. बोलाच्या डोक्यावर चेंडू येतोय. मात्र दायऱ्यामध्ये चेंडू आहे. सर्कलमध्ये चेंडू आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर होतोय. कारण पहिल्यांदा 2 चेंडू खेळत असताना फारसा आक्रमकता आपण बघितली नव्हती. आता मात्र थोडीशी आक्रमकता बघायला मिळते. दीपेश घेतोय 2 नंबर. संघाची धावसंख्या 4 आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. अप्रतिम अशा प्रकारचं वातावरण मैदानामध्ये आपण बघतोय. सुंदर अशा प्रकारचं दृश्य मैदानामध्ये आपण पाहतो आहे. विराटांच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेली एक मोठी स्पर्धा. सुंदर वाईड यॉर्कर. टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजांनी सुद्धा कमाल केली. विशेष करून त्यांचे यॉर्कर, वाईड यॉर्कर टाकण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज. यावेळेला बॅटची वरची कडा घेतली जाते आणि चेंडू जातोय थर्डबॅट पट्ट्यामध्ये. फायनलचा क्षेत्ररक्षक छप्पन चेंडूवरती येतोय. खरं तर थर्डबॅटमध्ये क्षेत्ररक्षक होता तो थोडासा चकला जातोय. या एकेरी धाब्याने धावसंख्या पोहोचते. पहिल्या षटकात 5 धावा दीपेश घेतोय 3 वरती. रोहित 1 धाब्यावरती घेतोय. आता जबाबदारी रोहितची असेल. आमदार चषक 2021 चा 5वा दिवस सुरू झालेला आहे. आज मान्यवर देखील मोठ्या संख्येने येतील. आयोजक निश्चितच प्रचंड मेहनत करतात, यात काही शंका नाहीये. वेलकम. सुंदर गोलंदाजी. ऑफ टर्मच्या बाहेर वाईड यॉर्कर पुन्हा एकदा टाकला जातोय. अप्रतिम मारा केला जातोय. टप्पा अचूक आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. धावफलक धावा 6. ज्या पद्धतीने टाळ्यांचा गजर दोन्ही बाजूने होतोय. दीपेश घेतोय 3 वरती. रोहित घेतोय 2 वरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर अतिशय सुंदर असं वातावरण मैदानामध्ये प्रसन्न करणार वातावरण आहे. एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर परत येऊया. असं गेलो नाही चालू. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र.
आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम. आणि आता जी माहिती नितेशने माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती तुम्हाला गेल्या 2 वर्षाचा जर आपण मागोबा घेतला किंवा त्याच्या मागे म्हणजे आपल्याला फारसं माहिती नाहीये किंवा 5 वर्षाचा जर विचार केला तर 9च्या आधी कुठला मॅच चालू झालेला नाही कुठल्याच मैदानावरती. पहिल्यांदा या इतिहासात बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आयोजित केलेली जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 8:30च्या आसपास 8:39ला पहिल्यांदा चेंडू पडलाय. 11 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. अत्यंत छान असं वातावरण. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. जितेश गोलंदाजी करतोय. डावखुरा फलंदाज रोहितला देखील एक फार मोठी जबाबदारी दिली गेलेली एक चांगला फलंदाज यात काही शंका नाही. डावी आणि उजवी जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. आणि मी मागाशीच म्हणालो की पूर्णपणे ऊन नाहीये त्याचा परिणाम दिसतोय. हळूहळू येऊन पडलं की आपण पूर्णपणे जे चित्र आहे जे आत्ता चित्र दिसतंय युट्यूबला ते क्लिअर होईल. म्हणजे या मॅचचं चित्र सुद्धा क्लिअर होईल आणि दुसऱ्या बाजूला टुर्नामेंट जे आहे ती सुद्धा आता हळूहळू शेवटच्या सत्राकडे जायला सुरुवात होईल. यावेळेला चांगला चेंडू ऑफ्टर्मच्या बाहेरचा होता. कव्हरच्या दिशेनं हळूच खेळाय जास्त ताकद लावलेली नाहीये. मात्र चेंडूवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आता भारतीय धावसंख्या पोहोचली ती 7 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आमदार चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतो आहे. 2 मातब्बर संघ एका बाजूला जर बघितलं तर प्रांजल 11 टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. त्रिशा 11 विठ्ठलवाडीचा संघ हा एक दमदार संघ आहे. पहिल्या दृष्टी अप्रतिम कामगिरी केली होती ती अर्थात त्रिशा 11 संघ किंवा प्रांजल 11 संघानेही अतिशय दमदार कामगिरी केली. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताखंड. ऑफ्टमच्या बाहेरच गोलंदाजी केले जाते. ही रणनीती बनले. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने तो चेंडूवरती 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात कमालीचं यश मिळालं गोलंदाजाला. अजूनही कोणताही मोठा फटका येत नाहीये. आजच्या दिवसभरातला मोठा चौकार अपेक्षित आहे तो मात्र येत नाही. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून कमेंट सुरू झालेले आहेत. हा सिलसिला असेल मात्र ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्यावरती आमच्या नजरा असतीलच. तुम्ही मायबाग प्रेक्षक असल्यामुळे स्पर्धा या ठिकाणी एवढ्या उंचीला गेले परंतु क्रिकेटचा खेळ देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. लिडिंग गेट लागलाय. डावखुरा फलंदाज रोहित बॅक टू द पॅव्हेलियन जातोय. पहिला धक्का या ठिकाणी त्रिशा 11 संघाला. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकात धावा त्या एकूण 8 एका गडाच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज रोहित त्यानं आपल्या संघासाठी 3 धावांचं योगदान दिलं. दीपेश जो अतिशय महत्वाचा खेळाडू आहे 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता कौशल येतोय. हुकमाचा एक काय ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये देखील या स्पर्धेत त्याने आपली चुणूक दाखवलेली आहे. छान गोलंदाजी. पहिला ब्रेक थ्रू घेणं फार गरजेचं होतं. पहिला ब्रेक थ्रू जितेश आपल्या संघाला देतोय. थर्ड मॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर लॉंगॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. कौशल नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. रिकी पॉन्टिंगचा नंबर आहे. राहुल द्रविडचा नंबर आहे. अतिशय महत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन फलंदाज कौशल सज्ज होतोय. ऑनसाइडला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉडी लाईनवरती आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉडी लाईनवरती आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे आणि एक क्षेत्ररक्षक फाईन लेगमध्ये आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू कबरच्या डोक्यावर अत्यंत सुंदर पद्धतीने खेळला. चेंडू सीमारेखेच्या पार जातोय. दर्जेदार दमदार शानदार चौकार येतोय. अप्रतिम फटका. आमदार चषकामध्ये अत्यंत सुंदर अशी सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जमिनीलगत खेळलाय. सुंदर अशा प्रकारचा कव्हर ड्राईव्ह आपण बघतोय आणि हे कौशल्य आहे. कव्हर पॉइंटच्या वरून किंवा ज्या पद्धतीनं पहिला चेंडू खेळला होता तो देखील अत्यंत चांगला फटका होता. इनफिल्डच्या वरून चेंडू खेळलं हे देखील महत्वाचं असतं. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलका धाबा त्या 13 एका गड्याच्या मोबदल्यात. कौशल खेळतोय 5 वरती, दीपेश खेळतोय 4 वरती. आमदार चषक 2021चा 5वा दिवस आपण बघतोय. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेली एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. धावफलकात धाबा त्या 13 एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र ऑफ टर्मच्या बाहेर आहे. शॉट सिलेक्शन चांगलं नाही. प्रप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. रणनीती स्पष्ट आहे प्रांजळ संघाची. चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर ठेवायचे आहे. तर शेवटच्या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकात धाबा आहेत त्या 30-11 संघाच्या 13 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. एका ब्रेक नंतर आपण परत येऊया. यू गए और यू आए. सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आपण बघतोय आमदार चषक 2021 एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. 5वा दिवस. आमदार चषकाचा विचार केला तर या स्पर्धेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. 30-11 13 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. ऑन साइडला लॉग ऑन. त्यानंतर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक गोलंदाजीमध्ये बहुधा बदल होईल. साईने देखील कमाल केली. अत्यंत सुंदर गोलंदाजी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. तर एका बाजूला इरादे स्पष्ट केलेत. फलंदाज कौशल्य जबरदस्त असा पहिला फटका त्याने खेळला कव्हरच्या डोक्यावरून. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर असा फटका त्याने खेळला होता. छान असा कव्हर ड्राईव्ह त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिले आणि मेरिट प्रमाणे खेळतोय. ऑफटमच्या बाहेरचे चेंडू उगाच डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट मध्ये तो खेळत नाहीये. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळलेले आहेत. क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हैं बल्लेबाज. गोलंदाजी मध्ये बदल केला जातोय. साहिब 30 षटक टाकण्याकरता सज्ज होतोय. समालोचन कक्षाकडून तो गोलंदाजी करेल. थर्डमॅन पॉइंट कव्हर. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर. एक लॉग ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. या षटकातला पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. खेळण्याची जबाबदारी कौशलची असेल. अप्रतिम सुंदर उत्तुंग षटकार कौशलच्या बॅट मध्ये. वाह क्या बात है. थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन शफल होऊन चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेनं स्वीप केलाय आणि तो इतका सुंदर फटका होता. टायमिंग इतकं चांगलं होतं. चेंडू बॅटच्या मधोमध लागतोय. आवाज छान येतोय. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखेच्या बाहेर 6 धावां करता जातोय. उत्तुंग षटकार कौशलच्या बॅटमधनं. आतापर्यंत त्याने एक चौका ठोठावलाय, एक षटकार ठोठावलाय. अभी तो एक बार फिर वो आगाज है, अंजाम अभी बाकी है. ये तो शुरुआत है. एक बार फिर ये कह रहे हैं अभी तो मारा है चौका, छक्का अभी बाकी है. बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. टाइमिंग बेमिसाल है. रन संख्या कुल मिलाकर 19 रन 1 विकेट के नुकसान पर. यावेळेला आखून टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. जेल सोडलाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावा करता निश्चित धावतील. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. मात्र एका बाजूला 30-11 विठ्ठलवाडीच्या खेब्यामध्ये सपोर्टर जे आहेत ते टाळ्यांचा गजर करतायत. अत्यंत सुंदर असं वातावरण आपल्याला बघत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑफटमच्या बाहेर जाऊन पुन्हा एकदा ऑनसाइडला आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये खेळला होता. स्क्वेअर लीग मध्ये क्षेत्ररक्षण तितकंसं दर्जेदार झालं नाही. जर हा झेल पकडला असता तर मात्र एक मोठा मासा गळायला लागला असता. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात महेशनं या ठिकाणी हा झेल सोडलाय. मनीषने झेल सोडलेला आहे. साई गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला सुंदर पद्धतीने खेळून खेळत चेंडू सीमा पार जातोय. शिवबाचा छाबा आणि आल्या 4 धावा. दर्जेदार फलंदाजी. कौशलचा विचार केला तर 5 चेंडूंना तो सामोरं जातोय. 17 धावा केल्यात. अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी मैदानात करतोय. स्ट्राईक रेट सर्वात महत्वाचं आहे. स्ट्राईक रेट जतीन अपडेट आपल्याला देत आहेत आणि ते सुद्धा महत्वाचं आहे. जे आता पाटी नेटवर्कच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेले त्यांना डिटेल माहिती मिळणं फार गरजेचं आहे. कौशलचा विचार केला तर त्याचा स्ट्राईक रेट आहे 200चा.
आतापर्यंत त्यानं अप्रतिम कामगिरी केली, म्हणजे 4 मॅचेस मधली कामगिरी या ठिकाणी आता जतीन आपल्याला सांगतोय. आणि ही खासियत आहे पाटील नेटवर्कची, छोट्या छोट्या गोष्टीवरती खूप चांगल्या प्रकारचं लक्ष असतं. हा मतातीत कसा चांगला पटकन होता, चेंडू नीटसा बॅटवरती आलं नाहीये, टाळ्यांचा गजर होतोय, लेगबायचा इशारा अंपायरकडनं झालेला आहे. एका धावेची भर पडते, धावल का धाबा त्या एकूण आता सिंगल एकेरीनं पुढे वाढतायत. धावसंख्या होते ती 25 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. एकेरी धाबेने धावसंख्या पुढे सरकते 26 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट एंड नाउ थर्ड ओवर इन प्रोग्रेस. तीसरी ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. सुबह के सत्र का एक बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज दीपेश 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 6 गेंदों का सामना किया है और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सही तैयार. ये अच्छी तरह से नहीं खेल पा रहे, परेशानी है. और पीछे जो खिलाड़ी इन्होंने बहुत बड़ी गलती की है. कौशल अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश करेंगे क्योंकि एक एंड पर बल्लेबाज अगर देखिए तो वो स्ट्रगल कर रहा है. एक भी गेंद जो है इनके बल्ले के बीचों बीच नहीं है, वो थोड़ी परेशानी है. 26 से थोड़ा आगे बढ़ने का मौका मिलेगा. 27 एक विकेट के नुकसान पर कौशल बहुत इंपॉर्टंट पारी अपने टीम के लिए खेलते हुए. सामने रोमहर्षक होत आहेत, उत्कंठावर्धक सामने पूर्ण 4 दिवसात झालेले आहेत. आज तर या ठिकाणी तडकाच लागणार आहे. त्याचं कारण काय तर संपूर्ण टेनिस जगतातले जे मातबर खेळाडू आहेत या मंचावरती आपलं स्वतःला सिद्ध करण्याकरता, स्वतःला प्रसिद्ध करण्याकरता निश्चित येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या साक्षीनं जे पाटी नेटवर्कच्या माध्यमातून प्रेक्षक असतील त्यांच्या माध्यमातून देखील आणि विराटांच्या मैदानावरती जे प्रेक्षक असतील ते देखील या ठिकाणी निश्चितच क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेणार आहेत. कौशल ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी करण्याकरता. जिया गोलंदाजी करेल. पहिल्या सत्रात अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी त्याने तिकट मारा केलाय. छान गोलंदाजी करतोय. हुकमाचा एक काय याला चांगला चेंडू. फलंदाज कौशल पहिल्यांदाच ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर गेला होता आणि क्षेत्ररक्षण खराब होतं. याचा फायदा दोन्ही फलंदाज उठवतात. 2 धाबा पूर्ण केले. त्याला टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा डगआउट मध्ये होतोय. 2 धाबांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 33. चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू झालेला आहे. पहिली इनिंग आपण बघतोय. त्रिशा 11चा संघ मैदानात फलंदाजी करतोय. टॉस प्रांजल 11 जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि एक अत्यंत शानदार अशी इनिंग आपण बघतोय कौशलकडनं. 20 धाबा केलेत. 8 चेंडूंना तो सामोरा जातोय. षटकार चौकारांची आतषबाजी तो करतोय आणि चांगले क्रिकेट, पॉझिटिव्ह क्रिकेट, सकारात्मक क्रिकेट त्यानं सुरू केलेलं आहे. म्हणजे पहिला चेंडू त्यांनी कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता. त्यानंतर दुसरा चेंडू त्यांनी एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला होता. याला आकंटोपाचा चेंडू मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा कर्णधार येतोय. झेल सुटलेला आहे. आता मात्र काय होणार आहे ते बघूया. दुसऱ्यांदा जीवनदान मिळते. 2दा या ठिकाणी निश्चित वाचलाय फलंदाज. भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है. रन संख्या इसी के साथ बढ़ती हुई कुल मिलाकर 32-32. डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद थे, इन्होंने कैच छोड़ा है. मनीष दूसरी बार गलती कर रहे हैं. बल्लेबाज वही है, खिलाड़ी वही है, लेकिन एक बार फिर परिणाम की बात करें तो 2 बार जीवनदान मिला है. वही खिलाड़ी है, तीसरी बार इस बार नहीं छोड़ेंगे. कौशल बैक टू द पैवेलियन. दूसरे विकेट का पतन. त्रिशा के उम्मीदों को लगता है ये बहुत बड़ा झटका. त्या फुलांच्या घेऊनी मला तो आई तुझ्या आयलू मी दर्शनाला. त्या फुलांच्या घेऊनी मला तो आई तुझ्या आयलू मी दर्शनाला. त्या फुलांच्या घेऊनी मला तो आई तुझ्या आयलू मी दर्शनाला. त्या फुलांच्या घेऊनी मला तो आई तुझ्या आयलू मी दर्शनाला. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार चषक 2021 का क्रिकेट का घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगाएंगे जी जान. रन संख्या 32. 2 विकेट के नुकसान पर आउट होने बल्लेबाज कौशल. इन्होंने एक बहुत ही इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेली. अपनी टीम के लिए 22 रनों का योगदान दिया है. स्ट्राइक रेट अच्छा है. सबसे बड़ी बात है स्ट्राइक रेट अच्छा है, तो इस सेट बल्लेबाज को आउट करना बहुत जरूरी था. या स्पर्धेच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार असं प्रेक्षेपण आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. जियाची गोलंदाजीचा विचार केला, जिया मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. या संपूर्ण स्पर्धेत त्यानं प्रभावित केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो मनोज. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता. थर्ड मॅन पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेला ऑन साइडला खेळाय चेंडू. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू जातो की हातामध्ये जातो चेंडू. अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरी धाबेने मैदानात आता टाळ्या वाजतात. क्षेत्ररक्षक एकमेकाला प्रोत्साहन देत आहेत. सकाळपासूनच आज टाळ्यांचा गजर. थोड्या वेळाने शिट्टी देखील वाजणार आहे. 33-2 गड्यांच्या मोबदल्यात
गाणं म्हणतात म्हणजे आमचे जे डीजे ऑपरेटर आहेत ते गाणं तुमच्यासाठी पेश करतील. राईट टर्म ओव्हर द विकेट. पंतांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. सुंदर फटका यावेळेला मला वाटतं 4 धावा तर मिळायलाच पाहिजेत. अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार 4 धावांकरता चौकार येतोय. आहे दिलदार मोठ्या मनाचा, नेता आहे तो गोरगरिबांचा. आहे दिलदार मोठ्या मनाचा, नेता आहे तो गोरगरिबांचा. मनोजच्या बॅट मधनं आलेला आपलातून चौकार, खणखणी सणसणीत चौकार, बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला अतिशय दर्जेदार फटका. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी मार्फत जिया पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बिला ऑन साइडला खेळाय लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक जप्पन चेंडू वरती येतो. याचा अर्थ मनोज स्ट्राईक रेंज वरती राहील, कारण या षटकातला अतिशय महत्वाचा शेवटचा चेंडू होता समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणखीन एक धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडनं अजूनही कुठल्या प्रकारचा इशारा आलेला नाही, त्यामुळे ही धाव या ठिकाणी निश्चित आता बघूया काउंट केली जाते की नाही. आत्ता मात्र हे षटक समाप्त होत आहे. अशा रीतीनं एकूण धावपलका धावा होतात त्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक धाव इथे महत्वाची असेल. या धावेने निश्चितच धावसंख्येला आकार येणार आहे. चला गाणं तर निश्चित वाजणार आहे. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात त्रिशा 11 यावेळेला प्रथम फलंदाजी करताना. बहुजन सिद्धाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. संदीप गावंड जे प्रसिद्ध समालोचक आहेत त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचेही मनापासून आभार. कालच दादरमध्ये एक त्यांनी छान टुर्नामेंट कव्हर केलेली आहे. आमदार चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. बहुजन विकास आघाडी विरातन प्रेझेंट आमदार चषक 2021चा आजच्या दिवसातला पहिला मॅच आपण या ठिकाणी पाहत आहात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज लागलाय. चेंडू सरळ हातात जातोय. गोलंदाजाचा फलंदाज बाद होतोय. दीपेश तसं स्ट्रगलच करत होता. तिसरा गडी बाद होतोय आणि 32ला लागलेला तिसरा झटका. बहुजन हिताय बहुजन सिद्धाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे मी प्रशांत आदवडे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय आमदार चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम. आमदार चषक 2021 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. ज्या पद्धतीने मैदानातला खेळ सुरू आहे, प्रांजल 11 आणि त्रिशा 11 विठ्ठलवाडी या 2 संघादरम्यान दोन्ही संघ छान पद्धतीने कामगिरी करतायत. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात मनोज खेळतोय 6 नवीन आलेला फलंदाज आहे अमोल, त्याला आपलं खातं खोलायचं आहे. साईला मात्र पहिलं यश मिळतंय. आतापर्यंत त्यानं 13 धावा खर्च केलेल्या आहेत. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला एक मोठा मॅच मैदानात आता विराथनच्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. ब्लाइंड स्टीप, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, कबर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कबर मिड ऑफ. ऑन साइडला चांगला फटका खेळला, गॅप मध्ये चेंडू जातो. इतर पुन्हा एकदा मनीष आहे. आता मात्र कोणती चूक नाही. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेकरता धावतात ते बघूया. मनोज आपल्याकडे स्ट्राईक ठेवतो. याचा अर्थ फलंदाज अमोलला बॅक टू द पॅव्हलियन जावं लागेल. धावपलका धावा 44 गड्यांच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज अमोल, तो आपलं खातं खोलू शकत नाही. सुंदर गोलंदाजी साईने केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मनोजची बॅट तळपते. मनोज चांगली कामगिरी करतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू सीमारेखेच्या पार षटकारा करता येतोय. क्या बात है. वाघाची दात बोलला पाठ.
या षटकाराची नितांत आवश्यकता होती फलंदाजी करणाऱ्या त्रिशा 11 संघासाठी. मनोजची बॅट तळपते आहे. आपण जर डोंगरावरती बघितलं तर काही महिला या सामन्याचा आनंद घेत आहेत. चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अत्यंत सुंदर गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा बघणं फार गरजेचं आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय, स्विंग होतोय. ओह क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. टप्पा थोडासा ऑफ टाइमच्या बाहेर होता. एक स्लॉग स्वीप करण्याकरता फलंदाज गेला. बॅट आणि बॉलमध्ये कुठला संपर्क होत नाहीये. 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला चांगला चेंडू आहे, अप्रतिम गोलंदाजी. ज्या महिला आपण बघतोय त्या समर्थन करणार आहेत क्रिश 11ला. क्रिश 11च्या समर्थक बघा डोंगरावरून आपल्या मुलांना सहकार्य करतात, आपल्या मुलांना या ठिकाणी प्रेरणा देत आहेत. आणि ही जागा खूप चांगली आहे. ज्या पद्धतीनं हे मैदान आहे, मेहनत तर प्रचंड झाले मैदान उभं करण्याकरता. 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मनोज 13 वरती घेतोय. ऋषी नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे आणि 5वं षटक सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजी. आपण हे 3 चेंडू परत बघणार आहोत. पहिल्यांदा आपण लेखाजोखा घेऊ कारण 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. कॅमेरामॅन आमचे कुठे पोहोचलेत बघा, जिथे महिला बसलेल्या आहेत त्रिशाला या ठिकाणी सहकार्य करतायत. आणि खूप जबरदस्त असं क्रिकेट आहे. आपल्या मुलांना सहकार्य करतायत आणि आपल्या सगळ्या परिवारासह त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दीपेश 5 धावा केल्यात, रोहितनं केल्यात 3 धावा. कृषलची 22 धावांची अत्यंत महत्वाची इनिंग. त्यानंतर मनोजच्या 13 धावा 7 चेंडूमध्ये अतिशय महत्वाच्या होत्या. त्यामुळे धावफलकात धावा आहेत त्या 46 4 गड्यांच्या मोबदल्यात. 47 धावांचं आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला संजयनं 1 षटक टाकले, 6 धावा. अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. जितेशचं 1 षटक 7 धावा आणि साईच्या 2 षटकात आल्यात 20 धावा. 10च्या सरासरीनं जितेंद्र महागडं ठरलाय. 1 गडी त्याने निश्चित बाद केलाय परंतु 11 धावा खर्च केल्यात. त्यानंतर ज्या पद्धतीनं हा सामना होतो ते शेवटचे 3 चेंडू बघणं फार गरजेचं आहे. यावेळेला चेंडू पडल्यानंतर जातोय ऑफ टर्मच्या बाहेर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगेन द स्विंग. आणखीन एक चेंडू आहे तो पुन्हा एकदा जातोय ऑफ टर्मच्या बाहेर. क्या बात आहे, अप्रतिम स्विंग गोलंदाजी आपण बघितले. फ्लाईट दिलेले चेंडू होते, उंची दिलेले चेंडू होते आणि खूप वळत होते. अप्रतिम अशा सुंदर पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे. जे आमचे या ठिकाणी प्रेक्षक पाटी नेटवर्कच्या माध्यमातून जोडले गेले तिथपर्यंत जरा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू असतील 30. सामना अतिशय महत्वाचा आहे प्रांजल 11 आणि त्रिशा 11 विठ्ठलवाडी संघासाठी. विशाल पाटील, त्यानंतर प्रतीक घरत, त्यानंतर आपण बघतोय सर्वेश. सर्वांचं मनापासून आभार. आज आमच्याबरोबर मनीष पुजारी हे देखील जॉईन होत आहेत. त्यानंतर निखिल ओगे, प्रवीण किणी, पूनम मोर, त्याचबरोबर अजून काही प्रेक्षक आहेत वरती. योगेश भोईर, योगेशजी आपलं देखील स्वागत आहे. कुंदन किणी जे स्कोरर काल आपल्याबरोबर जॉईन झाले होते. त्यानंतर कौशल घरत, त्याचबरोबर प्रवीण किणी, कुणालजी आपलं देखील स्वागत आहे. संजू, त्यानंतर बरेचसे प्रेक्षक आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मनीष पुजारी, त्यानंतर भावेश गाबड, भावेश भोईर, सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. त्या नवयुग भंडारी क्रिकेट संघ कोरे यांच्याकडून स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मला माहिती आहे की या सगळ्या ग्रुपवरती काही विश्लेषक सुद्धा बसलेले आहेत. चांगलं विश्लेषण आपण देखील करताय, चांगले कमेंट्स देत आहेत, त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार. एकाच वेळेला आम्ही ह्या गोष्टी का घेतो कारण मॅचवरती देखील फोकस असला पाहिजे आणि तुमच्यावरती देखील लक्ष असलं पाहिजे. तुम्ही आमचे खऱ्या अर्थाने मायबाप आहात. तुम्ही या ठिकाणी गेल्या 3-4 दिवसामध्ये लाख मुलाचं काम केलंय. म्हणजे एका दिवशी तर आकडा 1,39,000 पर्यंत पोहोचला होता. म्हणून तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी असेल, दुसऱ्या दिवशी हा आकडा गेला होता. तिसऱ्या दिवशी एक ब्रेक येतोय. ब्रेक नंतर 47 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी प्रशांत नादवडे उपस्थित होतोय. एका ब्रेक नंतर परत येऊया. थँक्यू डीजे. सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रमोद शेडगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
आमदार चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी रंगलाय. आता जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान आहे. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट कव्हर, त्यानंतर आता एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला बघितलं तर 5 क्षेत्ररक्षक आहेत. गोलंदाजी मार्कवरती कौशल, खेळण्याची जबाबदारी असेल ती मनीषची. चांगला चेंडू ऑन साईडला सुंदर पद्धतीने खेळलाय, छान वळवलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडू पकडतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. डॅकआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय आणि एक चांगलं द्वंद्व आपण बघतोय. क्रिकेटमधलं जे घमासान असतं ते आपण या ठिकाणी बघतोय. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व या ठिकाणी पाहण्याची संधी आपल्याला निश्चित मिळते. आमदार चषक 2021 आपल्या सर्वांच्या साक्षीनं सुरू आहे. कौशल गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय आणि दोन्ही कॅप्टन एकमेकांसमोर. यावेळेला इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, पॉइंट आणि कव्हरचा क्षेत्र बदलून चेंडू सीमा पार, खणखणीत, दणदणीत, दर्जेदार, दमदार चौकार. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील थैंक यू डिजेल. यालाच म्हणतात 8 का जवाब पत्थर से. जवाबी हमला कैसे कर रहे देख एक बार फिर. इससे पहले कौशल ने एक बहुत अच्छा कवर ड्राइव लगाया था, उसके बाद में इनसाइड आउट का एक बहुत ही खूबसूरत शॉट. पॉइंट और कवर के बीच का फासला चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर चली गई. क्या शॉट था ये, दैट्स अ ब्यूटीफुल शॉट फ्रॉम मनीष. और ये अच्छी गेंद थी, क्रैम्प किया बल्लेबाज को. ये मजा आ रहा है. 1 रन मुकम्मल, दूसरी के लिए वापस आना चाहते लेकिन मना किया है. अत्यंत सुंदर असा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. कौशलची सुद्धा जर बघितलं तर जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीने हा खेळ आहे, आतापर्यंत धावपलका धावा आहेत त्या 47 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी प्रांजल 11चा संघ. कौशल गोलंदाजी करतोय, स्ट्राईक रेंजला फलंदाज असेल संजय, ऑलराऊंडर खेळाडू आहे. ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू आहे, पॉइंटच्या डोक्यावर खेळला, अत्यंत सुंदर मध्ये चेंडू सीमारेषेच्या दिशेने अतिशय वेगाने चाललाय. बहुधा चौकार होईल की नाही बघूया. चेंडू सीमा पार, 4 धावा येत आहेत. आणखीन एक दर्जेदार चौकार बॅटमध्ये येतो संजयच्या. मारलाय चौकार, मारलाय षटकार, मारलाय चौकार, मारलाय षटकार. क्रिकेटच्या या मैदानी, ओ क्रिकेटच्या या मैदानी विजय खेचून. कौशल पुन्हा एकदा सज्ज होतोय. संजयची खेळण्याची जबाबदारी असेल. 4 या धावसंख्येवरती खेळतोय तो. आपलं खातं खोलतोय चौकारानं. इरादे स्पष्ट आहेत. धावपलका धावा आहेत त्या 11. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो तो गोलंदाज कौशल. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंतांच्या डाव्या हाताकडनं. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू होता. ऑन साईडला खेळलाय, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात फक्त प्रथम फलंदाजी ज्यावेळेस त्रिशा करत होती ती 6 धावा आल्या होत्या आणि आता जर बघितलं तर डबल धावा आल्यात. 12 धावा धावपलकावरती लागल्यात. ते 2 चौकार आलेत. त्या 2 चौकारांनी धावसंख्येला आकार आलाय आणि तो मोमेंटम बॅट्समनकडे आहे. विकेटची निश्चित आवश्यकता असेल कौशलसाठी. यावेळेला चांगला चेंडू आहे, ऑप्टमच्या बाहेर. एफर्ट होता, आवाज इथपर्यंत पोहोचलाय. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावपलका धावा होत्या त्या 12. बिनबाद 12. 47 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाज तडकावणार खणखणीत चौकार, उत्तुंग षटकार, गोलंदाजी होणार नियंत्रित, तिखट, धारदार. आमदार चषक 2021 मध्ये बॉल आणि बॅट मधलं द्वंद्व रंगणार. म्हणूनच शानदार, वजनदार, धमाकेदार ठरणार रविवार. आजचा रविवार ग्रँड फिनालेचा दिवस आहे. ज्या पद्धतीने क्रिकेट सुरू आहे, आता पहिल्या षटकात 12 धावा कुठल्याच फलंदाजांनी. गोलंदाजीमध्ये बदल मनोज गोलंदाजी करण्याकरता येतो. त्याने 13 धावांची अतिशय महत्वाची खेळी साकारली होती. अष्टपैलू खेळाडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू सुंदर पद्धतीने यावेळेला गतीचा वापर करत खेळलाय. चेंडू थर्ड बॅटच्या दिशेने 4 धावा करता
पहिले ताकद अब नजाकत मॅग्निफिसंट स्ट्रोक. माझे आईचे पालखीला जमलाय सारा कोलीवाडा औषध मोजेचा यो दिसायला रे देवशी बाहेर घराला पालखीनी गाणी गागले डोंगराला रे सत्यवर झाला येत नाही अत्यंत सुंदर क्रिकेट मैदानामध्ये चतुराईने खेळलेला फटका होता. टप्पा थोडासा ऑफ टर्मच्या भारता बॅकफुटला गेलाय. शेवटपर्यंत वाट पाहिले, शेवटपर्यंत चेंडू पाहिलाय आणि जो थर्ड मॅन आणि पॉइंट मधला गॅप आहे त्या गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. म्हणजे यापूर्वी जो फटका खेळला होता त्यावरती ताकद होती. आता मात्र नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. दबाव गोलंदाजांवरती विकेटची निश्चित आवश्यकता आहे. भागीदारी चांगली रचली जाते मैदानामध्ये फलंदाजाकडून. सेन्सिबल क्रिकेट ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती येतो. एकच धाव मिळेल, स्ट्राईक मिळेल मनीषला. आघाडीचे दोन्ही फलंदाज आरामात आत्मविश्वासानं फलंदाजी करतायत. आता मात्र थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फारसा जोरकस फटका नव्हता. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळून काढाय लॉफ्ट केला होता. चिप शॉट याला म्हणतात. ज्या पद्धतीनं हा चेंडू खेळला होता आणि जाणीवपूर्वक खेळलेला फटका होता. धावपलकर धावा होता त्या 17. राईट आर्म ओव्हर द विकेट. इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण तितकं सफाईदार नाही आहे, परंतु जोपर्यंत थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय आणि यष्टीरक्षकाकडे देतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एकेरी धाव पूर्ण केलेली आहे. धावपलकर धावा त्या 18. संजय खेळतोय 10 वर, मनीष खेळतोय 8 वरती. आपण दुसरी इनिंग बघतोय. बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021 चा क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताकडून. सुंदर चेंडू होता. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर निश्चित मिळेल. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता आणि या गतीमध्ये परिवर्तन करणं फार गरजेचं असेल, कारण विकेट घेणं यासाठी हा प्रयत्न असेल. आणि हा चांगला चेंडू होता. स्वीप केलाय. एकेरीनं धावपलकर धावा वाढतात. धावपलकर धावा त्या 19. बिनबाद 19. 47 धावांचा पाठलाग करत असताना प्रांजल इलेव्हनचा संघ. संजय खेळतोय 11 वरती. मनीषनं 8 धावा केल्या आहेत. या षटकाचा पुढचा चेंडू बैकफुट जाऊन सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा पंच केलाय. बड़ा मंच है तो बड़े सरपंच की जरूरत है. बैकफुट पंच लगाते हुए खूबसूरत शॉट. 4 रन मिलेंगे. दर्शनीय स्ट्रोक. जगह बनती नहीं बनानी पड़ती है. थोड़ा सा बैकफुट पे चले गए, खुद के लिए जगह बनाई और बहुत सुंदर तरीके से पंच किया था. पॉइंट बॉडी की तरफ गेंद जाती हुई. रन संख्या 23 रन बगैर किसी नुकसान के. कुछ देर के लिए खेल रुकने वाला है. मनोज हड़बड़ाहट के साथ जो कि इस गेंद को डिलीवर करने के लिए आए थे. फाइन लेग है. थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद. एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ. सुंदर बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. दोन्ही बॅट्समन कडून अफलातून फलंदाजी झाली. यावेळेला आणखी एक जबरदस्त दर्जेदार दमदार शानदार चौकार. खणखणीत चौकार येतोय. क्रिकेटमध्ये महत्वाकांक्षा असणं किती महत्वाचं आहे मनीषला चांगलं माहिती आहे. एक वेगवेगळ्या प्रकारचे फटके त्याने ऑफसाईडला खेळलेत. टेनिस क्रिकेटमध्ये फारसे ऑफसाईडला फटके आपण बघत नाही. काल भरतचा एक जबरदस्त फटका आपण कव्हर ड्राईव्ह बघितला होता. डीप एस्टा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला होता. त्यानंतर आज कौशल्य सुरुवात केली आणि आज मनीषची बॅट जर बघ इनसाइड आउटचे जबरदस्त फटके त्याने खेळलेत. आतापर्यंत मनीषची बॅट तळपते. 18 चेंडू 20 धाबांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. 27 धाबा धावपलकावरती आहेत. प्रांजलचं पारड जड आहे. मात्र क्रिकेटमध्ये एक विकेट महत्वाची असते. एक विकेट आला तर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळते. आता फलंदाजी भरले, फलंदाजी सजले, फलंदाजी फुलले. तो दबाव जो आहे तो गोलंदाजांवरती असेल. रोहित गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. ऑफ साइडला एकूण 5 क्षेत्ररक्षक ठेवलेत. ऑन साइडला 4 आहेत. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. थर्ड मॅन पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंटला आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. स्टॅकेरियनला फलंदाज संजय त्यानं आतापर्यंत एक चौकार तडकावलाय आणि याला सेन्सिबल क्रिकेट म्हणतात. जास्त मोठा फटका खेळत नाहीये. दुसऱ्या धावेची काही गरज आहे की नाही हा एक प्रश्न असेल, कारण तुम्ही एकेरी जाणीवपूर्वक खेळताय आणि मनीषला स्ट्राईक देताय. अशा वेळेला जोखीम घेण्याची काही आवश्यकता नाही. कुठल्या प्रकारे या ठिकाणी ती घेतली नाहीये. स्ट्राईक रेटला मनीष आहे जो पूर्णपणे रिदम मध्ये फलंदाजी करतोय. इन्फॉर्म बॅट्समन आहे. 28 धाबा आणि ज्या पद्धतीने हा खेळ सुरू आहे आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी केले.
आश्वासक फलंदाजी, सकारात्मक फलंदाजी काय असतं हे दोघांनी या ठिकाणी सर्वांना दाखवून दिलेलं आहे. एक छान भागीदारी मैदानामध्ये रचली आहे. याची काही गरज नाहीये, परंतु कधी कधी या टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके खेळले जातात. वीरेन नायर बाईचा इशारा करतात. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरते, धावसंख्या पोहोचते ती 29 वर. बिनबाद 29 पहिल्या गड्यासाठी अतिशय महत्वाची भागीदारी. शेवटचे चेंडू 16 शिल्लक आहेत. 18 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी फलंदाज करतात. गोलंदाजांना आता थोडंसं आणखीन चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. दर्जेदार कामगिरी करणं फार गरजेचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. मिस स्ट्रोक आहे. स्क्वेअरलेगच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण होते. एक धावेपेक्षा जास्त नाहीये. या एकेरी धावेने धावसंख्या वाढते. हा मात्र चांगला चेंडू होता. उंची दिलेला चेंडू होता. थोडासा ऑफ्टनच्या बाहेर स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅट मध्ये चांगला संपर्क झाला नाही. लिडिंग एज लागला होता. मात्र स्क्वेअर लेग मध्ये जो क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती आहे, सर्कल मध्ये चेंडू पडतोय. गोलंदाज चेंडू पकडतोय आणि पुन्हा आपल्या बॉलिंग मार्फत येतोय. 30 धावा, बिनबाद 30 अशी स्थिती. आता तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रांजल 11चा संघ अतिशय दमदार कामगिरी करतो आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. समालोचन कक्षखंड गोलंदाजी करतोय तो गोलंदाज रोहित. इनसाइड आउटचा आणखीन एक चांगला फटका. कव्हरच्या डोक्याने चेंडू खेळला जातोय. मात्र यावेळेला पॉइंट मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण करेल यात काही शंका नाहीये. मात्र 2 धावा घेण्याकरता तो रोखू शकत नाही. आता जर बघितलं तर प्रांजलच्या खेळामध्ये टाळ्यांचा गजर होतोय. ज्या पद्धतीने बॅट्समनची बॅट तळपते. सूर्य हळूहळू या ठिकाणी येतोय. सूर्याचं दर्शन झालं, सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. आता सुरुवातीचं जे ऊन आहे ते कोवळं ऊन आहे. मात्र मैदानातली जी फलंदाजी आहे ती दर्जेदार आपण बघतोय. अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी त्यानं केलेली आहे. रोहित पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू आहे. फलंदाज बाद होतोय. विकेटची नितांत आवश्यकता होती. रोहितनं दिलाय पहिला ब्रेक थ्रू. सेट झालेला बॅट्समन मनीष बाद होतोय. चौथा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावांची आवश्यकता. मनीषची एक शानदार इनिंग समाप्त झाली. टाळ्यांचा गजर बघा किती होतोय. बजेगी शिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल का रहता है, जुनून बन जाता है. 14 गेंदों का खेल से 15 रनों की जरूरत है. शेवटचे 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. गोलंदाज म्हणतायत लयबद्ध अचूक नियंत्रित गोलंदाजी करून घेऊ विकेट. गाणे गाऊ सूर नवा ध्यास नवा. इथे विकेटची आवश्यकता होती, ती विकेट मिळालेली आहे. फलंदाज या ठिकाणी काय म्हणतात ते देखील आपण बघूया. ज्या पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ छान रंगलेला आहे. चौकार षटकारांची करून आतिषबाजी आम्ही करू खोऱ्याने धावा. तर गोलंदाज म्हणतायत लयबद्ध अचूक नियंत्रित गोलंदाजी करून घेऊ विकेट. गाणे गाऊ सूर नवा ध्यास नवा. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ बदलू शकतो. विकेट फार महत्वाचे असते आणि विकेट म्हणजे क्रिकेटची जी परिभाषा आहे त्या हिशोबाने जर सांगायचं झालं तर तो मोमेंटम असतो. आणि हा मोमेंटम विकत मिळत नाही, तो मेहनतीने मिळवायचा असतो. बघूया काय या ठिकाणचा किती फायदा गोलंदाज घेतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वप्नील आहे. टाळ्यांचा गजर मैदानात होतोच आहे. चांगला चेंडू आहे. मात्र शॉर्ट मिड विकेट मध्ये कोणी क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातो. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धाव संख्या पुढे सरते. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची आवश्यकता. हे षटक समाप्त होत आहे. इथे मात्र ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, ती त्रिशाला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि आता इथून मॅच 12 चेंडू 14 धावा असं समीकरण आहे. आमदार चषक 2021 मध्ये एक ब्रेक येतोय. ब्रेक नंतर परत येऊया. असा गेलो आणि असं आलो. सांग भल ग माऊले, सांग भल ग, सांग भल ग माऊले, सांग भल ग, सांग भल ग. बोल भक्ताला, भक्ताला आई दे ग दर्शन. थँक्यू डीजे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 14 धावांची आवश्यकता. मैदानात थोडीशी चर्चा चालू आहे कॅप्टन आणि गोलंदाजामध्ये. ती सुद्धा होणं फार गरजेचं आहे. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर फ्रान्स मधून सुद्धा प्रेक्षक ही स्पर्धा बघतायत. कालचा जर विचार केला तर फ्रान्स मधून सुद्धा प्रेक्षक बघता आहेत. मानस मोरे, थँक्यू व्हेरी मच. दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेचं आपण बघतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आहे. आपल्यामुळे स्पर्धा खरं तर एका वेगळ्या उंचीला गेलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. तो मनोज खेळण्याची जबाबदारी असते ते फलंदाज स्वप्नीलची.
चॅम्पियनचा बॅनर आलेला आहे. चॅम्पियन या ठिकाणी लढतायत. चॅम्पियन बनण्यासाठी संधी आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे. सुंदर देताना खेळला कॅमेराच्या दिशेने. इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावा करता धावतील. ही चूक थोडीशी झालेली आहे. या 2 धावा पूर्ण होते. 2 धावांनी धावसंख्या वाढते. प्रांजल 11च्या खेम्यामध्ये टाळ्यांचा सातत्यानं गजर होतोय. आता 11 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची आवश्यकता. एकच धाव अधिक आहे. गोलंदाजी मार्कवरती मनोज आहे. निश्चित त्याचा कस लागणार आहे. खेळण्याची जबाबदारी स्वप्नीलची असेल. या वेळेला क्रिकेटचं द्वंद्व काय असतं, बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व काय असतं ते पहिल्याच सामन्यामध्ये अधोरेखित होतंय, स्पष्ट होतंय. राईट मुहूर्त विकेट. चांगला चेंडू सुंदर रीतीनं कॉपी बुक स्टाईल मध्ये ड्राईव्ह केला. चेंडू जातोय कौशलच्या हातात. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एकेरी धावेने समाधान मानेल. यावेळेला थ्रो अतिशय वेगाने केला होता. अतिशय वेगाने यष्टीरक्षण चांगलं होतंय. चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा बाहेर जात होता. गुंडेज पर्वत टप्पा खाऊन फ्रंट फूट वरती फटका खेळलाय. एकेरी धाबेने आता 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. दीपक जॉईन होतात आमच्या बरोबर. जतीन किणी देखील आहेत. अप्रतिम अशा प्रकारचे क्रिकेट मैदानामध्ये बॉल आणि बॅट मधलं द्वंद्व आपण या ठिकाणी पाहतो आहे. खराब चेंडू. खरपूस समाचार. फाईलच्या चेंडू सीमा पार. धावसंख्येला येतो आकार. चुकीला माफी नाहीये. सांग भलं ग माऊले सांग भलं ग सांग भलं शुक्रिया डीजे. निश्चित डगआउट मध्ये सुद्धा हेच गाणं वाजत असेल. चांग भलं. ज्या पद्धतीने हा चौकार आलेला आहे, ज्या पद्धतीने धावसंख्येला आकार आलाय आणि जे प्रेशर आपण बघत होतो ते प्रेशर थोडंसं आता कमी झालेलं आहे. या स्पर्धातली एक निश्चितच यशस्वी स्पर्धा आपण या मोसमातली जर बघितली तर निश्चित एक यशस्वी स्पर्धा आपण बघतोय. सफाळेमध्ये विराटांच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू आहे. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेली एक जबरदस्त स्पर्धा. मतानीचा संघ निश्चित मैदानामध्ये आहे. यावेळेला प्लिकचा फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. ओ झेल सोडलाय. दबाव गोलंदाजांवरती येतोय. सामना सुरू आहे 2 मातबर संघामध्ये. एका बाजूला त्रिशा 11 विठ्ठलवाडी, दुसऱ्या बाजूला पाजल 11 मताने. दोन्ही मायकोप या 2 संघादरम्यान दोन्ही मातबर संघ मैदानामध्ये. मात्र आता बघा समीकरण काय बनलेलं आहे. 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही बनवू शकतो. गोलंदाजांना अजून तितकीच दर्जेदार कामगिरी करायला लागेल. एकाग्रता फार महत्वाची आहे. राईट मुहूर्त विकेट. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू आहे. ब्रॉकहोल मध्ये लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा या ठिकाणी निश्चित मिळत आहेत. लॉंगर मध्ये खराब क्षेत्ररक्षण होत आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 धावांची आवश्यकता. कारण एकटा गोलंदाज लढू शकत नाही. चेंडू खूप चांगला होता. क्षेत्ररक्षण जे आहे ते तितकं चांगलं नाही. शेवटचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होणार आहे. दबाव पूर्णपणे गोलंदाजांवरती असणार आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 धावांची आवश्यकता. 43 धावा झाल्या आहेत प्रांजल 11 संघाच्या. आणि विराटनमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. सफाळेमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये. यावेळेला अप्रतिम फटका. चेंडू सीमापार जाणार असं वाटतंय. 4 धावा मिळतील. आणि अशा रीतीनं आजच्या दिवसभरातला पहिला मॅच प्रांजल 11 संघाने जिंकलाय. त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. आणि विशेष करून कौतुक करावे लागेल ते मनीष ज्या पद्धतीनं त्या सुरुवातीला त्यानं धावा केल्या. त्यानंतर स्वप्नील आणि संजयने मात्र अफलातून फलंदाजी करत हा संघ जो आहे तो विजयपथावरती जाईल याची काळजी घेतली. आपल्या संघाला विजयपथावरती घेऊन गेलेत. आणि विजयाचा सुगंध पहिला जो आहे तो निश्चितच जो जातोय. अर्थात फलंदाजी करत प्रांजल 11 आपल्या बाजूने हा सामना झुकवत अप्रतिम कामगिरी केलेली आहे. कृषल त्यानं 22 धाबा केल्या. तर मनोजनं केल्या 13 धाबा. त्यानंतर गोलंदाजी जितेशनं चांगली गोलंदाजी केली. साईनं चांगला सपोर्ट निश्चित दिला. आता मॅन ऑफ द मॅचचा विचार केला तर निश्चितच संजय 18 धाबा आहेत. मनीषने केल्यात 18 धाबा. दुसऱ्या बाजूला स्वप्नील केल्यात 10. आणि या मॅचचा हिरो ठरतोय तो खेळाडू आहे 10 चेंडूत 18 धाबा कुटणारा, 9 चेंडू मध्ये 18 धाबा कुटणारा संजय. संजय आपण बनतोय मॅन ऑफ द मॅच. सन्मान चिन्ह आपल्याला मिळणार आहे. आजचा दिवस थोडासा वेगळा असेल. ज्या पद्धतीने आज या स्पर्धेचं संयोजन करण्यात आलेलं आहे. मी प्रमोद शेडगे यांना विनंती करेन आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावं. आणि ज्या पद्धतीने आजचा खेळ झालाय, जे आमचे या ठिकाणी प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनेक चांगल्या कमेंट्स येत आहेत. आपण सूज्ञ आहात, दर्दी आहात म्हणून गर्दी करता आहे. ज्या पद्धतीने बघा नितेश किणी यांनी देखील खूप चांगल्या प्रकारचं कमेंट दिलेलं आहे. वर्षातील एक मानाची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या सोहळ्याकडे पाहिलं जातं. थँक्यू सर. त्यानंतर नितीन पाटील थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर ऑल्विन अल्मेडा
स्वाती वैद्य तुमचंही मनापासून आभार. निशा, त्यानंतर राज, गोविंद पवार, बरेचसे राजेश पाटील, त्यानंतर धीरज पाटील. यानंतर होणारा मॅच तिकडे देखील लक्षात आहे. राजेश पाटील थँक्यू व्हेरी मच. कुणाल सावंत, हरीश घरत यांचंही मनापासून हार्दिक स्वागत.